नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबर की ओर। त्यांना डावललं गेलेलं आहे। तुम्ही आणि तुमचे आणखी एक सहकारी दिलीप वळसे पाटील कुठेतरी नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावललं जाते असं त्यांनी सांगितलं आम्हाला। तर जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ओबीसींवरती अन्याय झालेला आहे। एवढ्या ज्येष्ठ मंत्र्यांचा हा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे, परंतु त्यांना न्याय द्यायला हवा होता। काय सांगू सर, जरांगे पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। त्याचं बक्षीस मिळालं ना। सर तुम्ही सर्वात सिनियर नेते आहात। सर तुम्ही सर्वात सिनियर नेते आहात, पक्षातले सर्वात सिनियर नेते तुम्ही आहात। पण काही वेगळी जबाबदारी पक्षामध्ये काय सर नाशिकमध्ये आपलं सर तुम्ही सर्वात सिनियर नेते आहात भुजबळ साहेब, पक्षामध्ये सर्वात सिनियर नेते तुम्ही आहात। अशा वेळी तुम्हाला डावलणं किती महत्वाचं, किती हे खाली पक्षामध्ये एक तर्फा चाललंय असं वाटतंय का? मी एक सामान्य कार्यकर्ता, मला डावललं आणि फेकलं काय करू? काल संध्याकाळी कारण काय वाटतं तुम्हाला? कारण काय वाटतं? कुणाशी बोलणं झालंय का तुमचं? मंत्रिपद मिळत नाहीये, पुढची भूमिका काय असणार भुजबळांची? असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, छगन भुजबळ काही संपलं नाही। कारण काय डावलण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? डावलण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला? बोलणं झालंय, त्यांनी काही फोन करून पुढे भूमिका त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी? हे नाही, बूम खाली घे ना, बूम खाली घे ना। पण सर, पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये, तिन्ही प्रमुख नेत्यांचे फक्त फोटो दिसत आहेत। हे नाही, बूम खाली घे रे। भूमिका काय राहील भुजबळ साहेब? कधी कधी जाणार नसते बॅनरवर। थँक्यू सर। फिलहाल अभी के लिए इतना ही। यदि आप हमारे चैनल पर विज्ञापन देना चाहते हैं तो नीचे दिए गए मेल आईडी या कॉन्टैक्ट नंबर पर संपर्क कर सकते हैं। और इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें।